नमस्कार. ट्रॅव्हलर आकाश यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. मी ॲक्च्युली माझ्या गावी आलो आहे. तिथे घराचं काम मोस्टली झालेलं आहे माझ्या टेरेसचं. वरती मला लॅम्प म्हणून काहीतरी डेकोरेट करायचं म्हणून मी मोस्टली सगळं मुंबईवरून मटेरियल आणलं आहे थोडंफार. बाकीचं सगळं घरातून मटेरियल घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आहे की सुंबोकोपरी परत सगळं मुंबईवरून ते आर्टिफिशियल वेली वगैरे भेटतात. आंब्याचा फांदी आहे. परत हे हारे वगैरे घेते ते तुम्हाला मी सांगेन लास्टला की कुठे भेटतात ते. तर मी एंडपर्यंत तुम्ही माझी व्हिडिओ प्लीज बघा. तुम्हाला आवडली तर नक्कीच मला सांगा की मी क्राफ्टेड लॅम्प कसा बनवला आहे तो, आणि नक्कीच कमेंट करा. सर्वप्रथम आंब्याचा जो फांदी असते मी तोडून घेतलेली आहे आणि त्याला मला पॉलिश पेपरने थोडं घासून टाकतो आहे, कारण ते 4 पेजेस लागायला नको म्हणून. 2 आंब्याचे फांदी घेतलेत कारण मला 2 साईडला 2 लावायचे आहेत. त्याला प्रॉपरली कटिंग करून मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग एक रश्शी घेतले, एक 4 ते 6 mm, कारण ती मला वरती जो चॅनल आहे माझा सी चॅनल त्याला मला लावायला लागेल. ती 2 बाजूला 2 रश्शी, अशा टोटल मला 4 रश्शी लागणार आहेत. तर त्या मी घेतल्यात, त्या कुठल्या दुकानात भेटतील. अँड जे खाली लॅम्प भेटलेत तर मला ते 120 रुपयाला एक लॅम्प भेटला आहे. तर बाकीचे सुंबकोपरी तर आपल्याला गावाला किंवा मुंबईला कुठेही भेटतील तुम्हाला. आणि सुंबकोपरी ओली करून घ्यायची जेणेकरून ती तुटणार नाही. आणि वायरिंग तर मी आधीपासूनच टाकलेली होती. ती गोल राऊंड करून घेतलं तर एक चांगला प्रकारचा शेप भेटतो आणि त्याची सजावट चांगली होते. त्याची वायरिंग पूर्ण करून घेतलेली आहे, कारण त्याच्यामध्ये मी लॅम्प सोडलेला आहे, लॅम्पचं कनेक्शन घेतलेलं आहे. आणि डेफिनेटली तुम्ही बघू शकता की कसं झालेलं आहे. लावण्यासाठी तर मी प्रॉपरली माप घेऊन मी लावायला प्रयत्न करतो आहे. आणि दोन्ही बाजूला लावून झाल्यावरती पण तुम्हाला व्हिडिओ भेटेल. ही दुसरी बाजू, हा आमचा चॉकलेट बॉय सध्या काम करतो आहे. पॉलिश पेपरनी त्याला दुसरी बाजू घासायला सांगितली आहे. तर दुसरी बाजू पण माझी मोस्टली झालेली आहे बांधून, आणि लावून पण झालेली आहे. चांगली सजावट चालू आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.